क्षणी जीवनाचा आनंद घ्या. आजपासून मनाची नवी शांती तुम्ही मिळवा. बदल करण्याचा काळ हा, काहीतरी करण्याचा काळ हा. आता घ्या आनंद प्रत्येक दिवशी जीवनाचा. मार्क अध्याय 11 वचन 22. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, बघा जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता काहीतरी दिसतं, म्हणजे इथे पुन्हा आपल्याला तोच संदेश मिळतोय. काहीतरी बघा, काहीतरी बोला. काहीतरी बघा, काहीतरी बोला. तुमच्या मार्गात काही असेल तर त्याच्याशी बोला, डोंगराशी बोला. शास्त्र सांगत नाही तुमच्या डोंगराविषयी बोला, ते सांगतात डोंगराशी बोला. चला आता हे साक्षात्काराचं रहस्य आहे. मार्क 5:28 उघडा ते. खरं तर आपण वचन 25 पासून बघूया. आणि तेथे रक्तस्त्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती की केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन, मी बरी होईन. ती त्या गर्दीत शिरत असताना माणसं काय करत होती सांगू का तुम्हाला? त्याच्या वाटेला जाऊ नकोस, त्याच्या जवळ जाऊ नकोस, तू खूप आजारी आहेस, त्याचा उपयोग होणार नाही, तू दीर्घकाळापासून आजारी आहेस. पण तिला काहीतरी दिसलं होतं म्हणून ती काहीतरी म्हणत होती. मला केवळ येशूपाशी जाता जरी आलं तरी मी बरी होईन, मला ठाऊक आहे. एकचित्त झाली होती ती, कशावर तरी तिची दृष्टी खिळली होती आणि ती म्हणत होती सारखी, केवळ याच्या वस्त्रांना जरी मी शिवले मी बरी होईन, केवळ याच्या वस्त्रांना मी शिवले तरी मी बरी होईन, केवळ याच्या वस्त्रांना मी शिवले तरी मी बरी होईन. म्हणूनच आम्ही लोकांना सांगत असतो की तुम्हाला शारीरिक समस्या असेल तर तुम्ही घरच्या घरीच म्हणा, या क्षणी देवाचं स्वास्थ्याचं सामर्थ्य माझ्यात कार्यरत आहे. नक्कीच आपण काय बोलतो, आपल्याला जे वाटतं तेच. मीही तेच करते. मी असं म्हणत नाही तुम्ही कधीच कुणाला सांगू नका तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या समस्या काय आहेत. या कबुलीच्या बाबाबाबत मनावर घेतलेली काही माणसं मला भेटली होती जे माझ्याकडे सल्ल्यासाठी यायचे, पण आल्यानंतर अडचण काय ते सांगायचंच नाही. छे, मला समस्येबाबत बोलायचंच नाही. हास्यास्पदच आहे हे सगळं. तथापि देव इथे सांगतोय की तुमच्या जीवनातल्या समस्या तुम्ही कधीच सांगू शकत नसता. असं नसतं तरी विनाकारण त्यावर चर्चा करू नका तुम्ही. आणि हाच मुद्दा आहे. अशा वेळा असतात जेव्हा काही घडतं आणि तुम्हाला ते कोणाला तरी सांगायचं असतं, तेव्हा ती तुमची गरज असते. तुम्हाला समाधानी व्हायचं असतं, पण त्या समाधानाने तुमचं संगोपन होणं गरजेचंच असतं. त्यावर फक्त बोलत राहायचं, बोलत राहायचं, बोलत राहायचं, बोलत राहायचं आणि सुधारायचं नाहीच. 1 कोरिन्थ 2:9 सांगते, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही, माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. नीतिसूत्र 29:18 सांगतं, ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण धर्मशास्त्र पाळतो तो धन्य. अनावर होणे याची व्याख्या मी तुम्हाला सांगते. उद्ध्वस्त किंवा नाश पावलेला, अधोगतीस जाणं, मरणाला कारणीभूत ठरणं, दुब्बळ होणं किंवा संवेदना शून्य होणं. हेच मला आवडतं, बधीरपणा. जणू काही मला काही ठाऊकच नाही. तुझ्या भविष्यासाठी तुला काय दिसते मला माहित नाही. मला माहित नाही, सांगितलं ना, मला माहित नाही. माणसांचं काय होतं सांगू? ते दुखावले जातात, दुखावले जातात, दुखावले जातात, मग निराश होतात आणि दीर्घकाळ त्यांनी देवावर विश्वास ठेवूनही त्यांना कुठलाही बदल दिसत नसतो. येशू परत येऊस्तवर वचनाची कबुली देणं आणि वचनावर विश्वास ठेवणं यापेक्षा चांगलं काही नाहीये. तुम्हाला तुमचं प्रगतीकरण कधीच प्राप्त झालं नाही, अजूनही तुमच्याकडे करण्यासाठी अधिक चांगलं नाहीये. पण जीवनाच्या नकारात्मक बाजूकडे पाहण्यापेक्षा सकारात्मक बाजूकडे पहा, तुम्ही आनंदी व्हाल. आमेन, हालेलुया. हो,
जर गोष्टी बदलणारच असतील, आपण जरी बधीर राहिलो, स्वप्न बाळगली नाहीत, वृत्ती बदलली नाही, तर देवाला आपल्याकडे दुर्लक्ष करावं लागतं आणि कार्य करण्यासाठी दुसऱ्या कोणाला निवडावं लागेल ज्याच्याकडे नवा विश्वास, नवधैर्य आहे. उघडा यहोशवा 1. मोशे हा अतिशय महान 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 असा सेवक होता परमेश्वराचा. देवाने त्याच्यावर प्रेम केलं, प्रत्यक्षपणे स्वतः त्याला पुरलं. इतरांसारखाच मोशेही होता. तो दमला होता, थकला होता. तो 40 वर्ष रानात झगडत होता त्या नकारात्मक वृत्तीच्या कुरकुरणाऱ्या तक्रारखोर इस्रायल लोकांशी. त्याला कोण दोष देईल? हे असंच होतं जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न गमावता. आणि मी सांगते, मोशे विचारात पडला असावा की वचनदत्त भूमीत त्यांना कधी जायला मिळणार आहे. तुम्ही जेव्हा तुमचे स्वप्न गमावता, नीट ऐका, तुम्ही जेव्हा संवेदना शून्य होऊन नकारात्मक व्हायला लागता, तेव्हा आज्ञा पालनाबाबत तुम्ही निष्काळजी व्हायला लागता आणि तुम्ही तडजोडी करता ज्या तुम्ही करता कामा नये. मोशेच्या बाबतीत काय घडलं? एकेकाळी तो प्रामाणिक आणि त्वेष असलेला असा माणूस होता. देववचना बरहुकूम तो वागत होता. देवाने त्याला काही सांगितलं, त्याने ते केलं. पण एक वेळ अशी आली जेव्हा त्यांच्यापाशी पाणी नव्हतं. तेव्हा देव म्हणाला, पाषाणाशी बोल तू आणि त्याला बाहेर पाणी आणायला सांग. पण मोशेने तसं न करता मागच्या वेळेसारखंच केलं, म्हणजे खडकावर काठीने प्रहार केला. फक्त यावेळी त्याने 2दा प्रहार केला. आणि खडकावर प्रहार करण्याने हे खूपच चांगलं आहे, खूपच आवडतं मला. पहिल्यांदा त्यांना पाण्याची कमतरता भासली. देवाने म्हटलं, खडकावर काठी आपट. त्या खडकावरच्या प्रहाराने, येशू म्हणजेच खडक, खडकावरचा काठीचा प्रहार करणं ही वधस्तंभावर चढवण्याची क्रिया होती. खडकावर चढवण्याची कृती दाखवल्यानंतर पुढच्या वेळी त्यांना पाण्याची गरज भासल्यावर देव मोशेला म्हणाला, खडकाशी बोल, खडकाशी काहीतरी बोल. पण त्याने हे केलं, त्याने पुन्हा जाऊन 2दा काठी आपटली. याने दिसतं की येशूला परत जावं लागलं आणि पुन्हा मरावं लागलं, जे त्याने केलं नव्हतं, कारण तो अगोदरच मेला. म्हणूनच तुम्ही त्याची मागणी केली पाहिजे, जे तुम्हाला मिळू शकतं. हालेलुया. पण ऐका, मोशेने गमावलं कारण तो दमला होता, थकला होता. त्याने त्याचं तेज गमावलं होतं. त्याने त्याचा जोम गमावला होता. देव त्याच्यासमोर प्रगट झाला अग्नीने जळत असलेल्या झुडपात. देव अग्नीद्वारे प्रगट झाला. त्याने 40 वर्ष यातना भोगल्या होत्या. सेवा कार्य करण्याच्या प्रयत्नात त्याने त्याची स्वप्न गमावली. तो बधीर बनला आणि देवाला दुसऱ्या माणसाला गाठावं लागलं. एक ताज्या दमाचा माणूस त्याला गाठावा लागला, यहोशवा, जो प्रशिक्षण घेत होता. पण एक सांगू का, देवाकडे माझ्यासाठी काम करणारी 20 माणसं आहेत जी प्रशिक्षणात आहेत, केवळ यासाठी की त्यांचं कार्य संपण्याआधीच मला सोडून जावं लागलं तर. मी सोडून जावं असं त्याला वाटत नाही, पण देव स्वतःला नेहमीच सुरक्षित ठेवत असतो. मला साक्षात्कार आवडतो. यहोशवा 1:1-9. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा. पानावर तुम्हाला आणखीन एक महत्वाचा मुद्दा, शोक करण्यास देवाने त्यांना 30 दिवस दिले होते. नाही, त्या बाबतीत दीर्घकाळ शोक करत बसणं चूक. 30 दिवस त्यांना मिळाले होते. तो म्हणाला, हे बघा, तो मेलाय, तेव्हा आता उठ आणि तू त्याची जाग घे. वचन 3, मी मोशेला सांगितलं होतं त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिलेले आहे. देवाने सांगितलं, मी तुला सगळं काही दिलेलं आहे. डोळ्याने जे पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी मी तुझ्यासाठी सिद्ध करून ठेवल्या आहेत. तेव्हा आता उठ आणि फिरून पहा. तू ज्या ज्या ठिकाणी पडेल ते तुझंच आहे. हे मी आधीच सांगितलेलं आहे, पण तू ते जाऊन घेतलं पाहिजेस ना. कोणीतरी मिडल ईस्ट मध्ये टीव्हीवर झळकणार होतं आणि देवाने म्हटलं, तू ते घेऊ शकतेस, पण मला सांगावं लागलं होतं. हे तर भरपूर पैसे झाले. त्याने माझ्या सुरक्षिततेची तडजोड होणार आहे का? त्यांना तेवढं ते
आवडतही नसावं माझं एवढ्या सगळ्या लोकांना उपदेश करणं. मी अशा एका मुद्द्याला आले जिथे मला जावंच लागलं. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला वाटतं मला कधी भीती वाटली नाही किंवा मला कधी जाणवलं नाही की मी मूर्ख आहे का, मी वेडी आहे, यासाठी मला पैसे मिळणार आहेत का, काय घडणार आहे? त्या प्रत्येक ठिकाणी जिथे तुमचं पाऊल पडतं तो पुढे सांगतो, एक गोष्ट तू कर यहोशवा, घाबरू नकोस, खंबीर हो, खात्री बाळग, खूप हिम्मत धर तू. पुढे तो सांगतोय, वचन सदैव तुझ्या मुखी ठेव. हो हो. याने मी इतकी खुश का झाले सांगू, कारण मला सापडली भरपूर वचनं, भरपूर वचनं, भरपूर उदाहरणं ज्यात अगदी तंतोतंत हेच सांगितलेलं आहे. जणू सोनं इथं दडलंय पण आपण ते चुकवतोय. वचन 6, खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू त्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो, खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे यांनी तुला दिलेले नियमशास्त्र काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिलंय ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचं मनन कर. म्हणजे तो सांगतोय, हे घ्या, बघा, ते फिरून पहा, वचनं बोला, त्यावर चिंतन करा, ती बोला. जेव्हा तो म्हणाला त्यांना तुझ्या तोंडातून जाऊ देऊ नकोस, त्याला असं नव्हतं म्हणायचं बोलू नकोस, त्याला म्हणायचं त्याला कधी तुमचं मुख सोडून देऊ नका. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर. 1 शमूएल 3 याने तर मी खुशच झाले. 1 शमूएल 3 वचन 1, शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. भरपूर संदेश आहे तिथे, तो सेवा करत होता, पण ती तो एलीसाठी करत होता. आता नीट लक्ष द्या, त्या काळी परमेश्वराचं वचन दुर्लभ झालं होतं, त्याचे दृष्टांत प्रायः होत नसत. तेव्हा त्या ठिकाणी संपूर्ण परिसरावरच मृत्यूचं सावट पसरलं, कारण याजक शमूएलवर अरिष्ट कोसळलं. त्यावेळी एली, म्हणजे शमूएल नाही, माफ करा, एलीवर. एली हा एक याजक होता. शमूएल प्रशिक्षणासाठी त्याच्या समवेत होता. हन्नाला मुलंबाळं नव्हती. तिने देवाला वचन दिलं, तू मला मूल दिलं, मी ते तुला अर्पण करीन. तिला शमूएल झाला, तिने शमूएलाला तो 3 वर्षाचा असल्यापासून मंदिरात प्रशिक्षणासाठी एलीकडे सोपवलं. त्यामुळे प्रशिक्षण घेत शमूएल एलीजवळ राहत होता. त्या समयी एकदा असे झाले की त्याची दृष्टी मंद झाल्याने त्यास दिसत नव्हते. आणि मी लगेच अधोरेखित केलं, तुम्ही अधोरेखित करा, त्यास दिसत नव्हते. आता तुम्ही म्हणाल, पण यात तर नैसर्गिक दृष्टीबद्दल सांगितलंय, तसं असेलही, पण त्याची आध्यात्मिक स्थिती देखील यातून दाखवली जात आहे. त्याला दिसत नव्हतं. मला आवडलं हे. एली आपल्या ठिकाणी निजला होता. माझं बोलणं कुणीतरी लक्षात घ्या. तिथे स्वप्नच नव्हती, तिथे प्रभूची वचनही नव्हती. का? देवाच्या सेवकाने त्याग केला. त्याला तर काही दिसत नव्हतं. घडेल ते पाहण्यासाठी प्रतीक्षा करत तो पलंगावर निजला. देवाचा दीप अजून मालवला नव्हता. हालेलुया. तिथे अजूनही चमक होती. ज्या बाबतीत देव काही करू शकेल असं काहीतरी होतं. देवाचा दीप पूर्णपणे मालवला नव्हता, तो पूर्णपणे विझला नव्हता. अजूनही आशा होती. वचन 4, तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारिली. तो म्हणाला, काय आज्ञा आहे? वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला शमूएलाने देवाचा आवाज ओळखला नाही, कारण त्याला एलीच्याच आवाजाची सवय होती. वचन 7 नीट पहा. ते असं सांगताय की अद्यापही शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्यास झाला नव्हता. संपूर्ण आयुष्यभर तो सेवाकार्यात काम करत होता, पण तो प्रभूला ओळखत नव्हता. त्याला फक्त एलीच ठाऊक होता. कित्येक माणसं नियमितपणे चर्चला जातात, पण देवाला ओळखत नाहीत, प्रचारकालाच ओळखतात. तो देवाला ओळखत नव्हता. तो सेवाकार्यात असूनही देवाला ओळखत नव्हता. तो एलीलाच ओळखत होता. तो सांगतोय त्याने प्रभूची सेवा केली होती, पण एली समक्ष
दुसऱ्या शब्दात तो ते एलीसाठी करत होता, तेव्हा आता बढती मिळून प्रत्यक्षपणे एलीची जागा घेण्याची शमूवेलाची वेळ होती. तुम्ही ते पुढे वाचून पहा, दुःख देते. बघा वचन 11. परमेश्वर शमूवेलास म्हणाला, पहा मी इस्रायलात अशी गोष्ट करणार आहे की ती जो कोणी ऐकेल त्याचे दोन्ही कान भणभणतील. एलीच्या घराण्याविषयी जे काही मी बोललोय ते सर्व अथपासून इथेपर्यंत त्या दिवशी मी पुरे करीन. मी त्यास सांगितले आहे. बघा देव सांगतोय, घडणारे ते आधीच सांगतोय. मी त्यास सांगितले आहे की त्याला ठाऊक असलेल्या अधर्मास्तव मी त्याच्या घराण्याचे कायमचे पारिपात्य करीन, कारण त्याचे पुत्र स्वतः शापग्रस्त करीत असता त्याने त्यास आवरले नाही. यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ केली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचं क्षालन यज्ञ आणि अर्पण यांनी कदापि व्हावयाचे नाही. या गोष्टीचं तात्पर्य आहे, एली म्हातारा झाला, थकला होता, खंगला होता, आता तेवढा उत्साही तल्लक राहिला नव्हता. त्याची मुलंही योग्य रीतीने जीवन जगत नव्हती. मंदिरात ते कामाला होते, पण खरं तर एका कथेत मी वाचलं की दर्शन मंडपात ते वेश्यांबरोबर कुकर्म करत होते आणि एलीने त्यासंबंधी त्यांना जाब विचारायला हवा होता. मुलं असो किंवा कुणी असो, त्याने त्यांना फैलावर घ्यायला हवं होतं. परंतु जेव्हा तुम्ही दमता, थकून जाता, तेव्हा तो तुमच्यापाशी तीक्ष्णपणा आणि ती दृष्टी नसते आणि काही गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करता, कारण तुम्हाला त्या भानगडीत पडायचं नसतं. त्यामुळे देवाला एलीकडनं सेवाकार्य काढून घ्यावं लागलं आणि शमूवेलाला सोपवावं लागलं. एक ताज्या दमाचा माणूस, ताजी उमेद असलेला, ताजा विश्वास धारण केलेला, दृष्टीचं नवीकरण झालेला. आता एक शेवटचा मुद्दा बघूया, तो म्हणजे प्रगटीकरण 3:1-3. खरं तर हा शेवटचा मुद्दा होतोय, कारण तेवढाच वेळ आता माझ्याकडे उरलेला आहे. हे वाचल्यावर माझी अवस्था विचित्रच झाली. प्रगटीकरण 3:1-3 मंडळींपैकी एकाला आलेल्या पत्रापैकी एक पत्र. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. मृत मंडळी. इफिस्करासमध्ये सांगितलं, हे निद्रिस्त जागा हो, अज्ञानी अविचारी होऊ नकोस, प्रभूची इच्छा काय समजून घे, आत्म्याने परिपूर्ण हो, जागृत हो. कुणीतरी येऊन जागा करणार नाहीये. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर व ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर व ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. आता नीट बघा, कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन. मी कोणत्याही घटकेस तुझ्यावर चालून येईल आणि हे तुला मुळीच कळणार नाही. मी कोणत्याही घटकेस तुझ्यावर चालून येईन. यातनं काय लक्षात आलं? मी जे विचार सांगू पाहते त्यात सुद्धा मला हेच दिसून येत आहे की इतकी वर्ष मी या सेवा कार्यात आहे आणि मी ही अशा काळातनं गेले होते जिथे मी उमेद गमावून बसले, माझा उत्साह गमावला, माझा द्वेष गमावला. ते करण्यासाठी मी वचनबद्ध झाले होते, पण त्यात उत्साह नव्हता. रोमकरास 12 मध्ये देवाने आपल्याला जे दाखवून दिलं त्याने आपण सुरुवात केली होती की आपण आत्म्याने पेटून उठायला हवं, उत्साही व्हायला हवं, आनंदाने परिपूर्ण आणि देवाविषयी आणि देवाच्या गोष्टींविषयी साशंक बनू नये आणि आपल्या बाबतीत एकदाच घडलेल्या चमत्काराचा आपण स्मारक होऊ देता कामा नये आणि आपल्या सभोवती नुसतंच उभं राहून आपल्याला निव्वळ ही आठवण करून देणार की आपण कशाने उत्साही व्हायचो. माझ्या सुद्धा लक्षात आलं की आपल्या संपूर्ण सेवा कार्याचं आपण नूतनीकरण करायलाच हवं. शिवाय प्रत्येक गोष्ट ताजीतवानी झाली पाहिजे, प्रत्येक गोष्ट प्रेक्षणीय व्हायला हवी, प्रत्येक गोष्ट सुधारलेली हवी. जुन्या पद्धती सोडून द्यायला हव्या होत्या. परंपरेलाच घट्ट बिलगून बसायची गरज नव्हती. केवळ देव आणि मी साठीचे झालो म्हणून इतरही झालेले नाहीयेत हे लक्षात घ्यायला हवं होतं. हेही की प्रत्येकालाच आमच्या काळातल्या गोष्टी आवडत नाहीत. जसं एकाने मला म्हटलं, मी म्हटलं हे बघा मला ते आवडत नाही. माझाच मुलगा होता तो म्हणाला तुझं पाचारण स्वतःचीच सेवा करण्यासाठी झालेलं नाही.
देवला आणि मला चाकोरीतून बाहेर पडावं लागलं. काही गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष केलं. आम्ही सध्याच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहतोय, आम्ही असं म्हणतोय ते करण्याची नवी रीत आहे का, ती पण आजमावून पाहूया, अमुक एक करून पाहूया. आता काही गोष्टींचा उपयोग होणार नाहीये, पण ते म्हणजे जणू मी शोध घेऊ पाहत होते माझं कशासाठी पाचारण झालं होतं. मी नर्सरीमध्ये काम केलं, पण लक्षात आलं ते माझं काम नाही. माझ्या धर्मगुरूची मी सेक्रेटरी झाले, पण माझी हकालपट्टी झाली. माझ्या लक्षात आलं तेही नाही. नंतर माझ्या लक्षात आलं काढून टाकण्याच्या प्रक्रियेतून मी काय करायला हवं होतं, तर भविष्याबाबत आणि मी करणार असणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबतचं एखादं स्पष्ट, अगदी परिपूर्ण असं देववचन माझ्याकडे नाही. पण एक गोष्ट मी जाणते की मी चाकोरीतून बाहेर पडलेली आहे. माझ्या उर्वरित आयुष्यात माझ्यासाठी काय सामावलंय ते मी शोधून काढणारच आहे. आणि नुसतं बसून राहून मी माझ्या जीवनाचं स्मारक उभारणार नाही, जे केव्हाच संपलंय, जो भूतकाळ आहे. आणि सगळंच अजून संपलेलं नाही. मी या कार्यक्रमात टिकून राहणार आणि जाहीररित्या येशू मला घरी बोलवेपर्यंत मी त्वेषाने कार्य करत राहणार. आमेन. मला तर असंही वाटायचं की 75 गाठेपर्यंत तरुण माणसं काही आपणहून पुढे येऊन माझं बोलणं ऐकायची नाहीत. मायर आजीलाच तुमच्या घरी यायला लागणार आहे. मी काय ठरवलंय सांगू, माझा यावर विश्वास नाही. मी अधिक वयस्कर झाले असं मला वाटतं, म्हणून अधिक शहाणपण प्राप्त होणार आहे. अधिक माणसांना माझं बोलणं ऐकायची इच्छा होणार आहे. तुमच्या भविष्यात काय सामावलेलं आहे ते काही सर्वस्वी देवावरच अवलंबून नसतं. मला वाटतं देवाकडे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आधीच योजलेली एक चांगली योजना असते. पण आपण देवाशी सहमत व्हायला हवं. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतःकरणात डोकावता, तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला काहीतरी दिसलं पाहिजे. देव अब्रामाला म्हणाला, तुला जे काही दिसतं ते सगळं मी तुला देईन. त्याने त्याला डोंगरावर नेलं आणि म्हणाला, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सगळीकडे पहा, तुला जे दिसतंय ते मी देईन. काही माणसं भविष्यात डोकावतात, पण त्यांना काहीच दिसत नाही. काही चांगलं घडू शकतं यावर विश्वासच नसतो त्यांचा. तुम्ही काहीतरी चांगलं पाहिलं पाहिजे, शिवाय काहीतरी चांगलं बोललंही पाहिजे. तुमच्या भविष्याकडे तुम्ही पहा, काहीतरी बघा, काहीतरी बोला. त्याविषयी तुम्ही सकारात्मक बोला आणि अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना त्या असल्यासारखी आज्ञा करा. देवाशी सहमत व्हा. तुम्ही देवाशी सहमत व्हायला लागलात तर अमर्याद अशा चांगल्या गोष्टी देव तुमच्यासाठी करील. चला, कुणीतरी आशा बाळगावी असं मला वाटतं. झटकून टाका ते नैराश्य, ती नाउमेदी. झटकून टाका ती नकारात्मक वृत्ती. झटकून टाका त्या सैतानाच्या थापा आणि म्हणा, आता बस झालं देवा, मी तुझ्याशीच सहमत होणार आहे. माझ्या बाबतीत काहीतरी चांगलंच घडेल अशी मला खात्री आहे. काहीतरी चांगलं तुम्ही बघा, काहीतरी चांगलं तुम्ही बोला. तुम्ही देवाशी सहमत व्हा. प्रतीक्षा करा, कारण या प्रस्तावाविषयी अधिक माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि हे जीवन परिवर्तनाचं ठरेल. देवाची स्तुती असो. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joycemeyer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.